सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। धुळे शहराच्या मध्यवर्ती भागात नव्याने उभारण्यात आलेल्या 100 खाटांच्या अत्याधुनिक महिला व बाल रुग्णालयाचे आज राज्याचे पणन व जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल आणि सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले। या रुग्णालयामुळे सर्वसामान्य रुग्णांना मोठा दिलासा मिळणार असून येथे MRI, अपघात विभाग आणि अद्ययावत शवविच्छेदन कक्षाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। धुळे जिल्ह्यातून जाणारे विविध महामार्ग आणि अपघातांचे प्रमाण लक्षात घेता येथे 50 खाटांचे क्रिटिकल केअर रुग्णालय आणि लहान मुलांसाठी अतिदक्षता विभाग सुरू करण्याची मागणी पालकमंत्री रावल यांनी केली आहे। यावर आरोग्यमंत्री आंबेडकर यांनी या रुग्णालयाचा 200 खाटांपर्यंत विस्तार करण्यासाठी प्रस्ताव आल्यास तात्काळ मंजुरी देण्याचे आश्वासन दिले। तसेच जिल्ह्यात सिकल सेल आजाराच्या रुग्णांचा शोध घेण्यासाठी लवकरच विशेष मोहीम राबवली जाणार असून रुग्णालयाला अत्याधुनिक रुग्णवाहिका दिली जाणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। दरम्यान या कार्यक्रमानंतर पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते सोनगीर येथील ग्रामीण रुग्णालयातही अद्ययावत शस्त्रक्रिया गृहाचे उद्घाटन करण्यात आले। यावेळी आमदार राघवेंद्र पाटील, आमदार अनुप अग्रवाल, जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते आणि जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर रवींद्र सोनवणे यांच्यासह आरोग्य विभागाचे अधिकारी व नागरिक उपस्थित होते। पुणे जिल्ह्याच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचं असणार आणि अनेक वर्षाची प्रतीक्षा असणार आहे महिला रुग्णालय की जे 100 बेडचं हॉस्पिटल आहे, ICU अद्ययावत आहे, PM रूम पासून सगळ्या सुविधा आहेत आणि त्याचबरोबर आज या ठिकाणी जिथं आपण उपस्थित आहोत या ठिकाणी सुरू करण्यात आलेल्या एका बाजूला कॅथलॅब समोर झाले आणि आता MRIचा नवीन आपण शुभारंभ करतो। या सर्व सेवा आजच्या दिवशी धुळे जिल्ह्यातल्या सगळ्या लोकांच्यासाठी उपलब्ध होणार आहेत। अनेक वर्ष या सगळ्या सेवांसाठी सुद्धा सातत्याने एका बाजूला खासगी दवाखान्यांमध्ये किंवा नाशिकमध्ये किंवा अन्य शहरांमध्ये सुद्धा लोकांना जायला लागतं। सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने या ठिकाणी जी काय अद्यावत अशा प्रकारच्या हॉस्पिटलची सुरुवात झाली त्याच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसांना अपेक्षित असणाऱ्या सर्व सेवा मोफत आणि दर्जेदार अशा पद्धतीने देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे। त्याची सुरुवात आज आपण या ठिकाणी केली। जिल्ह्याच्या यादीमध्ये दुर्दैवाने आमचं नाव आहे आणि म्हणून धुळे जिल्ह्यासाठी विशेष लक्ष देणं गरजेचं आहे। मी आमचे जुने मित्र आणि राज्याचे कर्तव्यदक्ष आरोग्य मंत्री यांना आग्रह केला की आपण स्वतः आमच्या महिला रुग्णालयाच्या लोकार्पणसाठी आपण या 2-3 दिवस इकडे तिकडे होतील, आपण धुळ्याला आल्यावर आमचे प्रश्न आपण समजून घेणार आणि आपल्यासारखा धडाडीचा मंत्री असल्यामुळे त्याच्या माध्यमातून मार्ग निघणार। आज मी आरोग्य विभाग, महाराष्ट्र सरकारचं मनापासून धुळे जिल्ह्याच्या तमाम जनतेच्या वतीने आभार व्यक्त करतो, अभिनंदन करतो की 100 खाटांचं महिला रुग्णालय याचं लोकार्पण होत असताना स्वतंत्र MRI, कॅथलॅब, इमर्जन्सी, अपघातमधलं इमर्जन्सी रूम, त्याचबरोबर PM रूम अशा विविध अत्याधुनिक मशिनरीने युक्त आणि जनतेच्या सेवेसाठी हे जे आपले रुग्णालय हे सामान्य लोकांसाठी, गोरगरीब लोकांसाठी आमचं रुग्णालय आजपासून सेवेमध्ये राहील। आज आमचे मंत्री महोदय आले आणि 2 शिशूंनी, बालकांनी जन्म घेतला, याचा आनंद आम्ही या निमित्ताने हॉस्पिटलचं उद्घाटन सुद्धा जनतेच्या सेवेच्या माध्यमातून झालंय आणि आजपासून आमच्या धुळे जिल्ह्याच्या जनतेमध्ये इथे हॉस्पिटल राहणार आहे। अजून बऱ्याच मागण्या मंचावरून आम्ही मंत्री महोदयांकडे करणार आहे आणि त्यांची कार्यपद्धती पाहता आम्हाला 100% विश्वास आहे की अजून धुळे जिल्ह्याला आरोग्य सेवेमध्ये परिपूर्ण करण्यासाठी त्यांच्या माध्यमातून मदत होईल, सहकार्य होईल। जागर जनस्थानसाठी रूपक बिरारी, धुळे।